हाय फ्रेंड्स, मी रंजना आज तुम्हाला सार्थ श्री सूक्तम या पोथीचं पठण करून दाखवणार आहे. चला तर आपण सुरू करूया. ही तर वेदांची आज्ञा आदिशक्ती भगवती श्री लक्ष्मी देवीची उपासना व आराधना केल्याने दुःख दारिद्र्य नष्ट होऊन सुख समृद्धी व ऐश्वर्य वैभव प्राप्त होते. जपसाधनाच्या सिद्धीसाठी काही नियमांचे परिपालन करणे परमावश्यक आहे. स्नान करून धुतलेली वस्त्र नेसून कुलदेवतेचे स्मरण आणि घरातील वडील मंडळींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे. शांत व सात्विक स्थानी बसून समोर महालक्ष्मीची मूर्ती ठेवून पूजन करावे. हवनकुंडावर ओम लिहावे. अग्नी प्रज्वलित करून श्रीसूक्ताचे पठण श्रद्धेने करावे. प्रत्येक रुचेच्या शेवटी स्वाहा पद लावावे. अग्नीत केवळ तुपाचे हवन करावे. श्रीसूक्ताच्या प्रतिदिनी 15 आवृत्त्या करून हवन केले असता इच्छित फळ निश्चितच मिळते. श्रीसूक्ताचा जप स्वतःच करावा. सर्वसाधारण संकटांचे निवारण व्हावे यासाठी निदान 108 वेळा जप करणे आवश्यक आहे. हा जप 2-3 दिवसात पूर्ण करावा. जर मोठेच संकट असेल तर सहस्त्र जप करावा. फल त्वरेने मिळते. यज्ञार्पित आहुत्या व मंत्रोच्चारांच्या एकत्रित परिणामाने वातावरण शुद्ध होते. आचारविचार शुद्ध होतात. वेदांची ती आज्ञाच आहे. आपत्तीपासून संरक्षण व्हावे, आर्थिक संकट दूर व्हावे, धनाढ्य व्हावे यासाठी श्रीसूक्ताचा जप करावा. भगवती श्री लक्ष्मी देवी सर्वांना प्रसन्न होवो हीच प्रार्थना. सार्थ श्री सूक्त. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी नमः. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदः मे यावः. हे जातवेदरूपी विश्वाचे संपूर्ण ज्ञान असलेल्या अग्निदेवा, सुवर्णासमान पवित्र कांती असणाऱ्या हरणीप्रमाणे चंचल स्वभावाच्या सोन्या रूपाच्या माला धारण करणाऱ्या, चंद्राप्रमाणे प्रकाशमान व आल्हाद देणाऱ्या, अखिल जगताला प्रसन्न करणाऱ्या चमकणाऱ्या सुवर्णालंकारांनी अलंकृत झालेल्या अशा सर्वगुण संपन्न श्री लक्ष्मीला माझे इष्टकार्य करण्यासाठी माझ्या घरी बोलाव. हिरण्यवर्णा ही रुचा सुवर्ण देऊन श्रीमंत बनवेल. ओम तां मे आवह जातवेदः लक्ष्मीं अनपगामिनीं यस्यां हिरण्यं विंदेयं गाम अश्वं पुरुषाम अहम. जातवेदरूपी अग्निदेवा अनपगामिनी, मला सोडून अन्यत्र न जाणाऱ्या अशा लक्ष्मीला माझ्याकरिता पाठव. तिच्या आगमनामुळे सुवर्ण, गायी, खोडे, इष्टमित्र, पुत्रपौत्रादी व नोकर चाकर मला प्राप्त होतील. ओम अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीं उपवये श्रीहा मा देवी जुषतां. निघत असताना जिच्या पुढे सैन्याचे घोडे चालतात, मध्यभागी जिचा रथ आहे, हत्तीच्या चित्काराने जिच्या आगमनाची सर्वांना चाहूल लागते, त्यामुळे सर्वजण प्रफुल्लित होतात, अशा सर्वांना आश्रय देणाऱ्या देदीप्यमान श्री लक्ष्मी देवीला मी माझ्याजवळ बोलावतो आहे. देवीने माझ्यावर कृपानुग्रह करावा व माझ्याच घरी सदैव निवास करावा. ओम काम सोस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्रां ज्वलंतीं तृप्तां तर्पयंतीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तां इह उपवये श्रियं. जिचे स्वरूप वाणीला आणि मनाला अगोचर आहे अशी ब्रह्मरूपिणी, जिच्या मुखावर स्मितहास्य आहे, सुवर्णासमान जिचा देह आहे, भक्तांच्या प्रेमामुळे जिचे हृदय दयाबुद्धीने ओतप्रोत भरले आहे, जी स्वयंप्रकाशी तेजस्वी तृप्त व प्रसन्न आहे, भक्तांचे मनोरथ ओळखून त्याप्रमाणे त्यांना तृप्त करणाऱ्या, कमळात वास्तव्य करणाऱ्या व कमळाप्रमाणे वर्ण असणाऱ्या अशा ऐश्वर्यवती लक्ष्मी देवीला मी माझ्या घरात मोठ्या आदराने बोलावतो. ओम चंद्रां प्रभासां यशसा ज्वलंतीं श्रियं लोके देवजुष्टां उदारां तां पद्मिनीमीं शरणं अहं प्रपद्ये अलक्ष्मीः मे नश्यतां त्वां ऋणे. चंद्राप्रमाणे आल्हाद निर्माण करणाऱ्या, उज्ज्वल कांती असणाऱ्या यशकीर्तीने जी जगात प्रकाशमान असून पृथ्वी, अंतरिक्ष व स्वर्ग यातील लोक आणि इंद्रादी सर्व देवही जिची आराधना करून संतोष मिळवतात, अशा देवसेवित जगद्विख्यात लक्ष्मीला मी शरण आलो आहे. औदार्यादी गुणांनी युक्त असणाऱ्या, हातात कमळ धारण केलेल्या, शरण आलेल्यांचे रक्षण करण्यास समर्थ असलेल्या,
लक्ष्मी देवीला आपल्या परमकृपेने माझ्या दुःख दारिद्र्याचा नाश करण्याची मी गौरवपूर्ण प्रार्थना करतो. ओम आदित्यवर्णे तपसः अधिजातः वनस्पतिः तव वृक्षः अथ बिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तु मायांतरः या च बाह्या अलक्ष्मीः. सूर्याप्रमाणे तांबूस तेजस्वी वर्णकांती असणाऱ्या हे लक्ष्मी देवी, तुझ्या तपाच्या प्रभावानेच हा बेलाचा वृक्ष निर्माण झाला असून सर्वश्रेष्ठ असा वनस्पतीचा स्वामी ठरला आहे. अशा त्या तुला अत्यंत प्रिय असलेल्या बेलवृक्षाची फळे माझे अज्ञान व माझे अंतर्बाह्य सर्व प्रकारचे दैन्य नष्ट करोत आणि माझे मन शुद्ध होऊन मला ज्ञानप्राप्ती हो. ओम उपैतु माम देवसकः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतः अस्मि राष्ट्रे अस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे. हे लक्ष्मी देवी, महादेव, त्या देवाचा मित्र जो कुबेर, भगवंताची विभूती जी कीर्ती आणि इच्छेप्रमाणे प्रदान करण्याचे सामर्थ्य असणारे जे रत्न चिंतामणी ते मला प्राप्त हो. मी ज्या श्रेष्ठ राष्ट्रात जन्माला आलो त्या राष्ट्रातच मला कीर्ती आणि समृद्धीचा लाभ हो. या मंत्रांनी भूत प्रेत पिशाचादी बाधा दूर होतील. ओम शुत्पिपासामलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयामि अहं अभूतिं असमृद्धिं च सर्वां निर्णूद मे गृहात. हे देवी, भूक आणि तहान या विकारांनी मलिन झालेल्या तुझ्या ज्येष्ठ भगिनी अलक्ष्मीचा तुझ्या कृपेने मी नाश करू इच्छितो. हे श्री लक्ष्मी देवी, तूही माझ्या घरातून दुःख, दारिद्र्य आणि दुर्भिक्ष नष्ट कर. ओम गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां ताम इह उपवये श्रियं. जिचे अस्तित्व मातीच्या आणि पिकांच्या सुगंधाने लक्षात येते, जी अतिशय परिश्रमाने प्राप्त होते, धनधान्याने समृद्ध असणाऱ्या, गोमय सर्वत्र पसरेल असे गोधन निर्माण करणाऱ्या व सर्वांच्या अंतर्यामी परमेश्वरी असलेल्या पृथ्वी रूप लक्ष्मी देवीला मी माझ्या राष्ट्रात माझ्या घरी येण्यासाठी आवाहन करीत आहे. ओम मनसा कामं आकुतिं वाचः सत्यम अशिमहि पशूनां रूपम अन्यस्य मयी श्रिया श्रेयतां यशः. हे लक्ष्मी देवी, मनामधील माझे विविध संकल्प व माझ्या सर्व इच्छा पूर्णपणे सफल होत. माझ्या वाणीच्या ठिकाणी सत्यत्व असावे आणि काया, वाचा व मन या तिन्ही प्रकारचे सर्व व्यवहारही नेहमी परिपूर्ण होत. त्याचप्रमाणे पशुसंपत्ती, गाई म्हशीपासून मिळणारे सर्व पदार्थ, दूध, दही, लोणी इत्यादी अन्न, समृद्धी, यश आणि कीर्ती हे माझा नित्य आश्रय करोत. त्यामुळे मी लक्ष्मीवान व कीर्तिवान बनेन. ओम कर्दमेन प्रजाभूता मयि संभव कर्दम श्रियं वासे मे कुले मातरं पद्ममालिनीं. हे कर्दम लक्ष्मीपुत्रा, तू माझ्यावर कृपा कर. तू माझ्या घरी वास्तव्य कर. तुझ्याबरोबरच लक्ष्मी मातेलाही माझ्या घरात निवास करण्यास लाव. तू राहिलास म्हणजे तुझ्या ममतेत गुंतून तुझी लक्ष्मी माता माझ्या घरी राहील. हे कर्दम कमलमाला धारण करणाऱ्या, सर्व समृद्ध असलेल्या तुझ्या लक्ष्मी मातेला माझ्या कुळात वास्तव्य करण्यास सांग, अशी ही माझी तुला प्रार्थना आहे. या मंत्राच्या जपाने वंशपरंपरेने अखंडित लक्ष्मी निवास करते. सौभाग्य रक्षण करणारा व संतान देणारा हा मंत्र लाभदायक आहे. ओम आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लित वसमे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले. आनंद, कर्दम, चिक्लित आणि श्रुती असे श्री लक्ष्मीचे 4 पुत्र आहेत. लक्ष्मीपुत्र चिक्लित याला केलेली ही प्रार्थना आहे. हे चिक्लित लक्ष्मीपुत्रा, तू माझ्या घरी वास्तव्य कर. तुझ्याबरोबरच तुझ्या लक्ष्मी मातेलाही माझ्या घरात वंशपरंपरा निवास करावयास लाव. दिव्यगुणयुक्ता, सर्वश्रेयभूता, जलप्रिय देवता, सर्व समृद्ध लक्ष्मी माता माझ्या घरी प्रेममय, स्नेहयुक्त मंगल कार्य घडवून आणो. या मंत्राने श्रीलक्ष्मी घरात वंशपरंपरा स्थिर राहील. ओम आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पद्ममालिनीं चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदः मे आवह. हे सर्वज्ञ जातवेद,
अग्निदेवा क्षीरसागरातून आर्द्रा नक्षत्रावर उत्पन्न झालेल्या कमळांनी भरलेल्या जलाशयात गजशुंडांनी अभिषेक होणाऱ्या सर्व प्राणीमात्रांमध्ये पूर्णत्वाने राहिलेल्या अशा पुष्टीकारक पिंगलवर्णाच्या कमलमाला धारण करणाऱ्या चंद्राप्रमाणे आल्हाद देणाऱ्या सुवर्णालंकारांनी शोभायमान झालेल्या प्रकाश स्वरूपा श्रीलक्ष्मीला माझ्याकरिताच माझ्या घरी बोलाव. या मंत्राने भाग्य अनुकूल होऊन गजांत ऐश्वर्य लाभते. ओम आर्द्रां यकर्णीं यष्टीं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदः मे आवह. भूतकालिक सर्व वृत्तांत जाणणाऱ्या जातवेद अग्निदेवा, भक्तांवर सदा दयाद्र चित्त असणाऱ्या, दुष्टांना दंड देणाऱ्या, सुवर्णासमान कांती असणाऱ्या, सुवर्णमाळा परिधान करणाऱ्या, सुवर्णमयी तेजस्वी तेजोमय सूर्यरूपा श्रीलक्ष्मीला माझ्या घरी आण. श्री लक्ष्मी मला ज्ञान देईल, धन देईल. ओम तां मे आवह जातवेदो लक्ष्मीं अनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावः दास्यः अश्वान विंदेयं पुरुषान अहम. हे जातवेद अग्निदेवा, मला सोडून अन्यत्र कधीही न जाणाऱ्या जगद्विख्यात श्रीलक्ष्मी देवीला तू माझ्यासाठी बोलावून आण. तिच्या आगमनामुळे अमाप सुवर्ण, अपार ऐश्वर्य, गायी, बैल, अश्वादी, अन्य पशु, नोकरचाकर आणि पुत्रपौत्राती विपुल पुरुषांचा सहवास मी प्राप्त करू शकेन. अर्थात स्थिर लक्ष्मीला बोलाव. ओम यः शुचिया प्रयता भूत्वा जुह्यात आज्यम अन्वहम श्रियः. सुक्तं पंचदशर्चं च श्रीकामः सततं जपेत. ज्या मनुष्याला सर्वोत्तम भाग्याची व सर्वसंपन्नता प्राप्त व्हावी अशी इच्छा असेल, त्याने शुचिर्भूत होऊन शुद्ध मनाने संयमी व व्रतस्थ राहून पवित्र व सावधान होऊन प्रतिदिनी अग्नीमध्ये तुपाचे हवन करावे व या श्रीसूक्ताचा 15 ऋचांचा नित्यप्रती पाठ करावा. त्यायोगे अशा मनुष्याला विपुल धनसंपत्ती, सर्व सुखे प्राप्त होतात. त्याच्या घरी श्रीलक्ष्मी देवी येते, स्थिर राहते. फलश्रुती. फलश्रुती म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऋचांना लक्ष्मी सूक्त म्हणतात. सार्थ लक्ष्मी सूक्त. ओम पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले तत्पाद पद्मं मयि सन्निधस्त्व. हे कमलवदने पद्मिनी, कमलात निवास करणारी, कमलप्रिय असणारी, कमलनेत्रा, विश्वप्रिया, विश्वानुकूल लक्ष्मी देवी, तुझ्या चरणकमलांच्या सानिध्यात मला ठेव. पद्मानने पद्म उरू पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसी पद्माक्षी येन सौख्यम लभाम्यहम. हे कमलवदने, कमलनयने, कमलाप्रमाणे उरू मांड्या असणाऱ्या, कमलातून निर्माण झालेल्या कमलजय पद्माक्षी श्रीलक्ष्मी माते, ज्यायोगे मला सौख्य लाभेल अशा गोष्टी प्रदान करून माझे कल्याण कर. अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनम मे जुषताम देवी सर्व कामांश देही मे. घोडे, गायी, सर्व प्रकारचे धन, इतर महाधन, ऐश्वर्य, वैभव हे दानशील माते, तुझ्या कृपेने मला प्राप्त होऊ दे. माझे सर्व मनोरथ पूर्ण होऊ दे. पुत्रपौत्रम धनम धान्यम हस्तश्वादिगवैरथम प्रजानं भवसी माता आयुष्मंतम करोतु मे. हे देवी, तू सर्व प्रजेची पालन करती आई आहेस, म्हणून पुत्र, पौत्र, धनधान्य, हत्ती, घोडे, गायी, रथ व इतर सर्व ऐश्वर्य वैभव देऊन ते उपभोगण्यासाठी मला दीर्घायुषी कर. धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्योर्धनं वसुहा धनमिंद्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे. अग्नी, वायू, सूर्य, अश्वसु, इंद्र, बृहस्पती, वरुण, अश्विनी कुमार ह्या ऐश्वर्यवान देवता धनरूप म्हणजेच हे लक्ष्मीरूप आहेत. तुझ्या कृपेने हे धन मला प्राप्त हो. वैनते सोमं पिबतु पुत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः. हे गरुडा, मी यज्ञात तयार केलेला सोमरस तू प्राशन कर आणि माझे इष्ट कार्य पार पाडण्याची कामगिरी कर. सर्व देवांनीही हा सोमरस प्राशन करून माझे मनोरथ पूर्ण करण्याच्या कामी मला सहाय्य करावे. सर्व धनांचे धन असलेला हा सोमरस इंद्राला देखील प्राशन करू दे. इंद्रा, तुला सोमरस अर्पण करणाऱ्यांचे तू मंगल कर.
न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो न शुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत. हे माते, श्रीसूक्ताचा पाठ करणारा पुण्यवान भक्त क्रोध, लोभ, मत्सर यासारख्या दुर्गुणांच्या विळख्यातून मुक्त होतो. सरसीजनीलये सरोजहस्ते धवलतरांशुकगंधमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतीकरी प्रसीद मह्यम. कमळामध्ये वास्तव्य करणाऱ्या, हातात कमळ धारण करणाऱ्या, शुभ्र वस्त्र परिधान करणाऱ्या, गंध आणि पुष्पमाला धारण करणाऱ्या, त्रिभुवनाला वैभव संपन्न करणाऱ्या, भगवान श्री विष्णूंना प्रिय असणाऱ्या, भक्तांचे हेतू जाणणाऱ्या हे भगवती ऐश्वर्यवती लक्ष्मी माते, तू माझ्यावर प्रसन्न हो. श्री वर्चस्वमायुष्य आरोग्यमाविधा क्षोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. हे माते, तुझ्या भक्तांना सर्वत्र विजय, वर्चस्व, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सौंदर्य, महनीयता यांची प्राप्ती व्हावी. त्याचप्रमाणे तुझ्या भक्तांना धनधान्य विपुल, पशुधन पुष्कळ, पुत्र पौत्र 100 वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य दे. आशीर्वाद देण्यासाठी योग्य अशी ही ऋचा आहे. ओम महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. श्री महालक्ष्मीला आम्ही जाणतो, विष्णुपत्नी लक्ष्मीचे आम्ही ध्यान करतो. श्री लक्ष्मी देवी आम्हाला सद्बुद्धी देवो, प्रेरणा देवो व आमच्या हातून सत्कर्मे पार पाडून घेवो. आणखी 2 गायत्रीचे मंत्र. ओम महालक्ष्म्यै च विद्महे महश्रिये च धीमहि तन्नो श्री प्रचोदयात. अथवा ओम महादैवे च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. फलश्रुतीतील आणखी काही मंत्र. विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम्. आनन्दः कर्दमः श्रीदत् श्रीचिक्लित इति विश्रुतः ऋषयश्च श्रियः पुत्रामयी श्रीर्देवी देवता. धनसंपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त व्हावे यासाठी, श्रीदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रीसूक्त नित्य पठण करावे. दररोज श्रीसूक्ताची 15 आवर्तने 32 महिने केल्यास सुखसमृद्धी येते. श्रीसूक्ताची आवर्तने बिल्ववृक्षाखाली बसून केल्यास शीघ्र फल मिळते. बिल्ववृक्षांनी, बिल्वपत्रांनी किंवा बिल्व फळांनी 108 वेळा असे 21 दिवस हवन केल्यास ऐश्वर्य संपत्तीचा लाभ होतो, श्रीमंती येते. सार्थ श्री सूक्तम संपूर्णम.